नमस्कार मित्रांनो, मी विनोद क्षीरसागर, पुरंदर एंटरप्राइजेस, सासवड, भिवडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, आपले सरकार सेवा केंद्र चालक. तर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर शेतकरी विशेष या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा महत्त्वाचा असा विषय राहणार आहे दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराकरिता साधना सामग्री म्हणजेच टूल किट वित्त सहाय्य देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, सर्व प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींसाठी ही योजना असणार आहे. या योजनेमध्ये आपल्याला आपल्या व्यवसायासाठी 15,000 रुपये इतके अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. पण मित्रांनो, असं नाही की आपण हे 15,000 रुपये सरकारकडून घेतले आणि आपण ते कोणताही व्यवसाय न करता घरामध्ये खर्च केले, असं होणार नाहीये. त्याच्यासाठी सरकारच्या शासनाच्या बऱ्याचशा अटी आणि शर्ती पण आहेत. त्यात ह्या सर्व अटी शर्ती आणि हा GR समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि याच्याबरोबर कागदपत्रे तुम्हाला कोणती लागणार आहेत, ही कागदपत्रे कुठे सबमिट करायची आहे, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, ह्या GR मधील आपण थोडक्यात माहिती आपल्याला देणार आहोत. आणि जर आपल्याला ही पूर्णपणे माहिती हवी असेल, वाचायची असेल, तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून किंवा स्क्रीनशॉट घेऊन ही व्हिडिओची माहिती पूर्ण व्यवस्थित डिटेलमध्ये वाचू शकता. तर मित्रांनो, आपल्याला पुढे GR दिसत आहे. दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराकरिता साधन सामग्री म्हणजेच टूल किट घेण्यासाठी वित्त सहाय्य. महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभागाचा हा GR आहे. हा GR जो आहे दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी आलेला आहे. इथे तुम्हाला प्रस्तावना दिलेली आहे. प्रस्तावनामध्ये मी थोडक्यात तुम्हाला सांगेल, बरेच दिव्यांग व्यक्तींनी काही कोर्सेस केले आहेत. काहींनी MSCE VT केला आहे, MP KVY केला आहे, NSDC NULM अशा प्रकारचे ITI अशा प्रकारचे कोर्सेस केले आहेत. तरी देखील त्यांना नोकरी व्यवस्थित मिळत नाहीये. त्यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे की अशा प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींसाठी ही योजना आणून त्यांना व्यवसायामध्ये काही अर्थसहाय्य करून त्यांचा व्यवसाय चालू करून द्यायचा आहे. पाहूया, आपल्याला समोर दिसतंय शासन निर्णय. दिव्यांग व्यक्तींचा हक्क अधिनियम 2016 मधील तरतुदी, दिव्यांग धोरण 2018 मधील प्रमुख उद्दिष्टे, तसेच सध्याच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात कालानुरूप नवनवीन कौशल्य शिकण्याची गरज विचारात घेऊन दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामग्री म्हणजेच टूल किट घेण्यासाठी वित्त सहाय्य या नवीन योजनेमध्ये सदर शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामग्री म्हणजेच टूल किट घेण्यासाठी वित्त सहाय्य या योजनेअंतर्गत असणार आहे. अर्थसहाय्य किती आहे ते आपण इथे तुम्हाला समोरच दिसतंय. स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य घेऊन दिव्यांग व्यक्तींच्या रोजगार वाढ करून कौटुंबिक आर्थिक उत्पन्नाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे उद्देश प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामग्री घेण्याकरिता रुपये 15,000 इतके अर्थसहाय्य देण्यात येत आहे. हे वाक्य महत्वाचं आहे. उद्देश काय आहे तर प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना, म्हणजे ज्यांनी काही कोर्सेस केले असतील दिव्यांग व्यक्तींनी, त्यांच्यासाठी खास करून हे अर्थसहाय्य 15,000 रुपयाचं आहे. आणि जरी आपण कोर्स कोणते केले नसतील तर आपण हे कोर्स करून ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता. पुढील मुद्दे आपण पाहूया थोडक्यामध्ये. पहिला मुद्दा, योजनेचा उद्देश काय आहे तर प्रशिक्षण घेतलेल्या दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कौशल्यानुसार स्वतःच्या व्यवसाय स्वयंरोजगारासाठी लागणाऱ्या साधनासाठी व उपकरणासाठी अर्थसहाय्य प्रदान करणे. स्थानिक पातळीवर लघु उद्योग सेवा व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देणे. दुसरा मुद्दा देखील महत्वाचा आहे. सदर योजनेसाठी निकष पुढील प्रमाणे राहतील. ही योजना दिव्यांगांच्या सर्व प्रवर्गासाठी लागू राहील. अर्जाचे म्हणजे लाभार्थ्यांचे वय 18 पेक्षा कमी नसावे. तिसरा मुद्दा, सदर योजनेअंतर्गत अर्थसहाय्याची कमाल मर्यादा रुपये 15,000 इतकी राहणार आहे. म्हणजे तुम्ही कोणताही व्यवसाय चालू करणार आहात, 15,000च्या जर वरती तुम्हाला अर्थसहाय्य मिळणार नाहीये. म्हणजे तुमचे जरी 50,000 त्या व्यवसाय चालू करण्यासाठी गेले असतील तरी तुम्हाला 15,000 रुपये मिळतील. आणि जर तुमचा एखादा व्यवसाय 10,000 चालू होत असेल तर तुम्ही त्या व्यवसायाचं 15,000चं बिल जर सादर केलं असेल तरी तुम्हाला 15,000 रुपये मिळणार आहेत. शासकीय प्रशिक्षण संस्था, शासनमान्य प्रशिक्षण संस्था अथवा दिव्यांग कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रातून प्रशिक्षण घेतलेले दिव्यांग प्रशिक्षणार्थी
या योजनेसाठी पात्र असतील. म्हणजेच आपण कोर्स केला असेल आणि त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर आपण ह्या योजनेसाठी पात्र असाल. प्रशिक्षित दिव्यांग महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे. तुम्ही जो काही व्यवसाय चालू करणार आहात त्या व्यवसायासाठी टूल किटसाठीच पैसे मिळणार आहे. तिसरा मुद्दा पाहूया आपण. लाभार्थ्यांनी सादर करावयाची कागदपत्रे पुढील प्रमाणे. विहित नमुन्यातील अर्ज लागणार आहे. तो अर्ज मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवेल कशा प्रकारे आहे. आधार संलग्न वैध वैश्विक ओळखपत्र म्हणजेच UDI दिव्यांग प्रमाणपत्र लागणार आहे. प्रशिक्षण प्रमाणपत्र लागेल. अधिवास प्रमाणपत्र लागेल. साधना सामग्री, टूल किट, आवश्यक साहित्यांची यादी लागेल. म्हणजे तुम्हाला कोणता व्यवसाय चालू करायचा आहे तर तुम्ही त्याची यादी तयार ठेवायची आहे. आधार संलग्न बँक खात्याचा तपशील म्हणजे तुमचं चेकबुक किंवा पासबुक लागेल. 5वा, लाभार्थ्याने जिल्हा कार्यालयाकडे सादर केलेल्या अर्जाची सखोल तपासणी व छाननी करून अर्थसहाय्यासाठी पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव निवड समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येतील. 6वा मुद्दा, दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामग्री म्हणजे टूल किट घेण्यासाठी वित्त सहाय्य या योजनेचे लाभार्थी निवड मुख्य कार्यालय अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीकडून केली जाणार आहे. तर ही निवड समिती आहे, ही तुम्ही पाहू शकता. 7वा मुद्दा पाहूया. समितीने मान्य केलेले पात्र लोकांची यादी मान्यतेसाठी आणि निधीच्या मागणीसाठी आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांच्याकडे सादर करतील. आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांच्याकडून जिल्हानिहाय पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरित म्हणजे DBT द्वारे निधी जमा करण्यात येणार आहे. म्हणजे थेट तुमच्या बँकेमध्ये पैसे जाणार आहे. 9वा मुद्दा पाहूया. निधी वितरित केल्यानंतर 1 महिन्यांनी जिल्हा सक्षमीकरण अधिकारी लाभार्थ्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी भेट देऊन लाभार्थ्याने व्यवसाय सुरू केलेल्या खातरजमा करतील. म्हणजेच आधी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो, तुम्ही पैसे घेतले आणि ते पैसे असेच घरी वापरले असं चालणार नाहीये. याच्यासाठी एक समिती नेमलेली आहे आणि ती समिती तुमच्या व्यवसायावरती कमीत कमी वर्षभर व्यवस्थित लक्ष ठेवणार आहे. सुरुवातीच्या 1 वर्षाच्या काळात लाभार्थ्यांचा व्यवसाय सुरळीतपणे चालू होईल यासाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाकडून सर्वोत्तम सहाय्य केले जाईल. 11वा मुद्दा पाहूया. लाभार्थ्याने व्यवसाय सुरू करून दर 3 महिन्याला अहवाल जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयात सादर करावा. म्हणजे तुमचा नफा तोटा 3 महिन्यातील तो तुम्हाला सादर करावा लागणार आहे. 12वा मुद्दा. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाने वर्षातून 2 वेळेस म्हणजे 6माही लाभार्थ्यांचा व्यवसाय सुरू असल्याची पाहणी करावी. 13वा. योजनेच्या निवड समितीने वर्षातून एकदा लाभार्थ्यांच्या व्यवसायाची पाहणी करावी, आढावा घ्यावा. 14वा मुद्दा. चालू वर्षातील लाभार्थ्यांचे व्यवसायाची माहिती पुढील वर्षाच्या निवड समितीच्या बैठकीत सदस्य सचिवांनी सादर करावी. लाभार्थ्याने ज्या प्रयोजनासाठी अर्थसहाय्य घेतले आहे तो व्यवसाय सुरू न केल्यास मंजूर आर्थिक सहाय्य वसुली करण्यात येईल. 15वा मुद्दा पण महत्वाचा आहे मित्रांनो. म्हणजे जर आपण आधी सांगितल्याप्रमाणे ज्या व्यवसायासाठी तुम्ही अर्थसहाय्य घेतले आहे आणि तो व्यवसाय जर चालू केला नाही तर आपली ती 15,000ची मंजुरी रद्द होईल आणि ते 15,000 रुपये पुन्हा वसूल करण्यात येतील. तर मित्रांनो, आपल्याला समोर अर्जाचा नमुना दिसतोय परिशिष्ट अ. तर अशा प्रकारे हा नमुना आहे अर्जाचा. तुम्हाला याच्यामध्ये नाव, पत्ता, गाव, तालुका, जन्मतारीख, वय, मोबाईल नंबर, तुमचा ईमेल ID जर असेल तर ईमेल ID टाकू शकता. लिंग, वैवाहिक स्थिती टाकायची आहे तुम्हाला. दिव्यांगाचा प्रकार, टक्केवारी, दिव्यांग प्रमाणपत्र क्रमांक, आधार कार्ड क्रमांक हे सर्व तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. या अर्जामध्ये शैक्षणिक पात्रता तुमची लिहायची आहे. व्यवसाय कोणता करणार आहात, प्रशिक्षण कोणतं घेतलं आहे, व्यवसायाचं नाव, व्यवसायाचे स्वरूप, व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे अंदाजित खर्च, जागा स्वतःची आहे की भाड्याने असणार आहे ते टाकायचं आहे. आवश्यक कागदपत्रे तुम्हाला दिलेली आहेत ती तुम्ही 4थ्या क्रमांकावरती पाहू शकता. 5व्या मुद्द्यामध्ये तुम्हाला अर्जदाराची घोषणा आहे, त्याच्यामध्ये तुमचं ठिकाण आणि दिनांक लिहायचा आहे आणि तुमची सही किंवा ठसा तिथे द्यायचा आहे. आणि खाली तुम्हाला केवळ कार्यालयीन वापरासाठी असणार आहे, तुम्हाला इथे काहीच टाईप करायचं नाहीये. स्वाक्षरी व शिक्का हा दिव्यांग कल्याण विभागाच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्याचा असणार आहे. म्हणजेच आपल्याला हा अर्ज आणि हे सर्व कागदपत्र घेऊन दिव्यांग कल्याण विभागामध्ये तुम्हाला हा सादर करायचा आहे.
तर मित्रांनो, ही होती दिव्यांग कल्याण विभागाची योजना. या योजनेमध्ये आपल्याला एकूण 15,000 रुपये इतके मिळणार आहे. आपल्याला जर हा अर्ज हवा असेल तर आपण आमच्याकडे देखील हा अर्ज घेऊन जाऊ शकता. आणि मित्रांनो, जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या पुरंदर शेतकरी विशेष या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर बेलचे आयकॉन दाबायला विसरू नका. आणि समोर हाईप नावाचे एक नवीन बटन आले आहे, HYPE हाईप. या बटनावरती आपण जर क्लिक केलं तर हा व्हिडिओ गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. तर मित्रांनो, भेटूया अशाच एखाद्या दुसऱ्या महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.